इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी आज बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली। शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहावर बहिष्कार टाकत सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन केलं, तर सत्तेत असलेल्या भाजपच्या हळवणकर आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सुद्धा सभेकडे पाठ फिरवली। अवघ्या 1 मिनिटात सभा संपल्यानं महापालिकेत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी आज विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 22 कोटी रुपयांच्या कचरा संकलन अंदाजपत्रकाला सभेला उपस्थित आवाडे गटाच्या 24 नगरसेवकांनी एकमतानं मंजुरी दिली। पण या अंदाजपत्रकाला खुद्द सत्ताधारी हळवणकर तसंच शिंदे गटाच्या नगरसेवकांसह शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध करत सभेकडेच पाठ फिरवली। शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवत सभागृहात प्रवेश न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान आमदार, महापौर आणि आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिटलरशाही चालणार नाही, आमदार, महापौर, आयुक्तांचा निषेध असो, तसंच भाऊ बहीण वाटून खाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरच्या ठरावावरून गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकारण चांगलंच तापलं असून आजच्या सभेत त्याचे पडसाद उमटलेत। विशेष म्हणजे ही सभा अवघ्या 1 मिनिटात संपवण्यात आल्यानं विरोधक अधिकच आक्रमक झालेत। आजच्या सभेला फक्त भाजपचे आवाडे गटातील नगरसेवकच उपस्थित होते, मात्र भाजपच्या हळवणकर गटातील सर्व नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवल्यानं सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झालेत। उपमहापौर अनिल डाळ्या यांनीही या सभेला दांडी मारल्यानं राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं। इचलकरंजी नगरपालिकेच्या तसंच महानगरपालिकेच्या इतिहासात इतक्या कमी वेळात विशेष सभा संपल्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा दिवसभर महानगरपालिका परिसरात सुरू होती। 22 कोटी रुपयांच्या कचरा उठावाच्या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीनं पुढील प्रक्रिया वेगानं सुरू होणार असली तरी या टेंडरच्या निमित्तानं भाजपमधील आवाडे हळवणकर गटातील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आल्याचं आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झालंय।